आणि राज्यसभेवरती महाविकास आघाडीकडून शरद पवार जाणार की नाही यावरती अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाही। मात्र पवारांनी राज्यसभेवरती जावं अशीच सर्वांची भावना आहे असं प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। मात्र त्यांच्याशी अजून बोलणी झालेली नाही असं देखील ते म्हणालेले आहेत। तर दुसरीकडे काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी लवकरच या संदर्भामध्ये बैठक होणार असल्याचं म्हटलेलं आहे। पवार साहेबांची तब्येत आता चांगली आहे। 2 दिवसांनी त्यांना डिस्चार्ज करतील। अशक्तपणा आणि आराम करायला सांगितल्यामुळे पवार साहेब परत एकदा रुबीला ॲडमिट झाले होते। माझ्या माहितीप्रमाणे प्रकृती चांगली असल्यामुळे पवार साहेब आता परत पूर्ववत कामाला सुरुवात करतील। परंतु राज्यसभेच्या बाबतीमध्ये जे सांगितलं गेलेलं आहे, अजूनही आमचे महाविकास आघाडीचे आम्ही सगळे नेते एकत्रित बसलेलो नाही, चर्चा झालेली नाही। परंतु येत्या 2-4 दिवसामध्ये, कारण 26 ते 6 मार्चपर्यंत हा प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, फॉर्म भरायची सुरू होणार आहे। नाही, अजून महाविकास आघाडी म्हणून बैठक झालेली नाही। कदाचित या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक होईल। प्रदेशाध्यक्षांनी काल सुतोवाच केलेला आहे की आम्हाला एक जागा त्यातली या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे, अशा पद्धतीचा सुतोवाच प्रदेशाध्यक्षांनी आमच्या केलेला आहे। त्यामुळे आता तिन्ही पक्ष एकत्र बसतील। कदाचित आज या संदर्भातल्या काही चर्चा करून या येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि समन्वयानं या दोन्ही जागा आम्ही या ठिकाणी लढवू किंवा त्या पद्धतीनं आमचा समन्वय असेल हे मी सांगू इच्छितो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।